नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. सरळ सेवेची अजून एक मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची मित्रांनो, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. असेच तुम्हाला अपडेट भेटत राहतील, त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, अजून ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात आलेली नाही आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी तुम्ही ही शॉर्ट नोटिफिकेशन पाहिलेली असेल. फुल नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला उद्या 20 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. ते 9 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी 1846 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध होत आहे. पदाचं नाव या ठिकाणी असणार आहे कार्यकारी सहाय्यक. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक असं पद आहे. पहिलं या पदाचं नाव होतं मित्रांनो क्लर्क म्हणजेच लिपिक. तर आता या पदाचं नाव बदलून कार्यकारी सहाय्यक करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्याच्या आस्थापनेवर गट क मधलं मित्रांनो हे पद आहे. 25,500 ते 81,100 इतका पगार मित्रांनो या पदासाठी असणार आहे तुम्हाला, प्लस सर्व भत्ते असणार आहेत. तुम्ही याची जवळपास मित्रांनो 3 ते 4 वर्ष झालं वाट पाहत होतात, कारण की परमनंट पदांची सरळ सेवेची ही जाहिरात लवकर प्रसिद्ध होत नव्हती. मागे 2023 मध्ये बघितलं आपण तर मित्रांनो एक जाहिरात आलेली होती या पदाची, लिपिक पदाची, परंतु ती खात्याअंतर्गत भरती होती. बघा ही जाहिरात आलेली होती. याच्यामध्ये मित्रांनो भरपूर सारी या ठिकाणी जवळपास 1700 वॅकन्सी होत्या. तर आता परमनंट पदांची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. अजून वेबसाईटवरती दिसत नाहीये, परंतु मित्रांनो उद्याच्याला ही वेबसाईटवरती जाहिरात तुम्हाला दिसून जाईल, कारण की मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलेली असेल. ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF फाईल देतोय आणि लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, 1846 रिक्त पदांसाठी या ठिकाणी ही सदर भरती जी आहे सरळ सेवेने म्हणजे परमनंट पदांसाठी असणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. हा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये द्यायचा मित्रांनो काय आहे फॉर्मॅट आहे. बघा अशा पद्धतीने न्यूजपेपरमध्ये देखील उद्या तुम्हाला जाहिरात पाहायला भेटेल सकाळच्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे पोर्टल आहे बघा, ही वेबसाईट जी आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये पर्सनल ऑफिसर, चीफ पर्सनल ऑफिसरचं जे या ठिकाणी बघा उज्ज्वल संधीकरिता सर्व नोकरीच्या संधीमध्ये तुम्हाला जायचं आहे. इथं पाहू शकता, शेवटी गेलात तुम्ही इथं बघा चीफ पर्सनल ऑफिसरचं हे सेक्शन आहे. इथं तुम्हाला जाहिरात जी आहे इथं 1 नंबरलाच या ठिकाणी पाहायला भेटेल. ती उद्या आली की तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ सविस्तर जाहिरातीचा बनवून तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा या संकेतस्थळावरती सर्व अटी आणि शर्तीशी सह जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे असं म्हटलं. म्हणजे उद्या ही शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे न्यूजपेपरला येणार आहे आणि जाहिरात उद्याच प्रसिद्ध होणार आहे. तर संकेतस्थळावरील जाहिरातीस अनुसरून सदर पदासाठी विहित अर्हता अटी पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत अर्ज सादर करावेत. उमेदवारांना संपूर्ण अर्ज भरल्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. या ठिकाणी त्यांनी कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक देखील त्यांचा इथं दिलेला आहे. तुम्हाला याची PDF फाईल देतोय, त्या PDF फाईलमध्ये हा पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनलवरती. 10 ते 5 या वेळेपूर्वी याच्यामध्ये सोमवार ते शनिवार अशा पद्धतीने त्यांचं कॉल सेंटर असणार आहे या भरतीसाठी. बघा पदाचं नाव पुन्हा एकदा या ठिकाणी दिलेलं आहे कार्यकारी सहाय्यक. पूर्वीचं पदाचं नाव आहे लिपिक. वेतन श्रेणी 25,000 ते 81,100 प्लस सर्व भत्ते. 1846 टोटल पदं असणार आहेत. गट क मध्ये हे पद येतं मित्रांनो. तर बघा आता खाली महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ही देखील माहिती न्यूजपेपरमध्ये तुम्हाला येईल उद्याच्याला आणि पूर्ण जाहिरातीमध्ये देखील किती जागा आहेत, सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो. 1846 वॅकन्सी, त्याच्यामध्ये पहा कुठल्या कॅटेगरीला किती वॅकन्सी ते आताच तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. बघू शकता अ ज साठी 142 आहेत, त्यानंतर अ ज साठी 150 आहेत, विज अ साठी 49, भज ब साठी 54 आहेत मित्रांनो, भज क साठी 39, भज ड साठी 38, विमा प्र साठी 46, इमा ओ साठी 452 वॅकन्सी आहेत सर्वात जास्त मित्रांनो. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक 185, त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग 185, त्याचसोबत खुला किंवा आरक्षीवसाठी 506 सर्वात जास्त वॅकन्सी इथे देखील आहेत. टोटल 1846 वॅकन्सी मित्रांनो असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचं या ठिकाणी जाण्याचं स्वप्न आहे क्लर्क म्हणून किंवा या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक म्हणून, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे. आता मित्रांनो समांतर आरक्षणानुसार देखील वॅकन्सी, हे झाले सामाजिक आरक्षण. आता समांतर आरक्षण ज्यामध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव असतात. बघा जसं की तुम्हाला महिलांसाठी
साठी 30% जागा राखीव आहेत. तर त्यामध्ये जसं की अजसाठी किती जागा आहेत, तर 45 जागा आहेत. माजी सैनिक या ठिकाणी पहा, प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांना किती जागा आहेत आणि एकूण या ठिकाणी टोटल पुढे किती जागा आहेत. महिलांसाठी 30% मध्ये 556 जागा आहेत पहा. त्यानंतर माजी सैनिकांसाठी या ठिकाणी 278 जागा, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्तसाठी देखील जागा आहेत 2%, खेळाडूंसाठी 5% जागा आहेत, अंशकालीन पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार 10% त्यांना जागा आहेत 180, एकूण 1846 टोटल जागा. अशा पद्धतीने देखील इथं तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षणाची सर्व पदं पाहायला भेटतील. आणि या ठिकाणी अनाथ मुलांसाठी 1% जागा, 18 पदे आरक्षित होत आहेत. त्यानुसार या ठिकाणी त्यांनी हे दिलेलं आहे. संपूर्ण तुम्ही ही PDF फाईल वाचू शकतात. दिव्यांगांसाठी देखील 4% जागा या ठिकाणी पहा, 73.84 पूर्णांकात 74 पदे आरक्षित होत आहेत मित्रांनो दिव्यांगांसाठी देखील. तर आदिसंख्य पदावर सेवावर्ग करण्यात आलेले कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पदनाम लिपिक हे याच्यामध्ये देखील दिलेले पहा, त्यांनी भरण्याकरता एकूण पदांमध्ये समाविष्ट आहेत. तर पहा, अशा पद्धतीची मित्रांनो ही जाहिरात आहे. संपूर्ण जाहिरात अजून आलेली नाही. आता तुम्ही म्हणाल की मग याच्यामध्ये आमचं क्वालिफिकेशन वगैरे काय असणार आहे, ते आता पूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल. तुम्हाला जर पाहिजेच असेल तर आता मी सांगू शकतो, परंतु हे पूर्वीच आहे. बघू शकता या ठिकाणी जी जाहिरात आलेली होती पहा मित्रांनो, पूर्वीची जाहिरात आलेली ही, याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन पाहता येईल. परंतु हे जुने 2023 नुसार आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पदवी पाहिजे आणि याच्यामध्ये फक्त मराठी इंग्रजी 30 टायपिंग म्हटले त्यांनी. परंतु नवीन जाहिरात आल्यानंतर त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन चेंज होऊ शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला पूर्ण जाहिरात येण्याचं या ठिकाणी वाट पाहिजे. उद्याच्याला जाहिरात जी आहे ती किंवा आज रात्रीपर्यंत देखील येऊ शकते. तर बघा, ही जुनी 2023 मध्ये आलेली जाहिरात तुम्हाला एकदा दाखवून देतो. या ठिकाणी खात्याअंतर्गत आली होती बघा 24/5/2023 ज्याच्यामध्ये लिपिक कार्यकारी सहाय्यक पद या ठिकाणी खात्यातील इच्छुक उमेदवारांसाठी होतं. 1178 पदं होती मित्रांनो याच्यामध्ये पहा काय दिलं होतं. एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं होतं. ह्याच्यामध्ये सरळ सेवी नव्हती, ही खात्याअंतर्गत भरती होती. तर याच्यामध्ये पहा 10वी पास, त्याच्यानंतर या ठिकाणी पदवी कोणत्याही शाखेची मागितली होती. आणि या ठिकाणी मित्रांनो 100 गुणांचा मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन तुम्ही 10वी उत्तीर्ण केलेलं असणं गरजेचं होतं. त्याचसोबत या ठिकाणी म्हटलं होतं की शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावं असं म्हटलेलं होतं. इथं 30च म्हटलं होतं फक्त. परंतु आता आपली ही जी जाहिरात येते 2024ची परमनंट पदांची, याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे असतील ते मी तुम्हाला संपूर्ण जाहिरात आल्यानंतर सांगणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचसोबत मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या महानगरपालिका पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत, ज्यामध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन असतो. ह्या परीक्षेमध्ये देखील कॉमन असणार आहे. तर TCS IBPS पॅटर्ननुसार IBPS तुमची परीक्षा घेऊ शकते मित्रांनो. तर IBPS TCS पॅटर्ननुसार तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाचे वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक हवं असेल, ज्यामध्ये GS आणि GK प्रश्नांचा मित्रांनो आतापर्यंत TCS IBPS ने घेतलेल्या परीक्षांमधून प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो या पुस्तकात त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. GS आणि GKच्या प्रश्नांसाठी मित्रांनो अतिशय उपयुक्त असं हे त्यांचं पुस्तक आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं वन लायनर स्वरूपामध्ये हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल किंवा ऑफलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल आणि ऑनलाईन देखील फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, ह्या सर्व प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं ज्याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर आणि सचिंद्र कुरुन सर यांनी केलेलं आहे. त्याचसोबत इतर पुस्तकेही त्यांची आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो भरपूर सारी पुस्तकं आहेत. जसं की आरोग्य भरतीसाठी तुम्हाला तांत्रिक डायरीचं पुस्तक आहे, आरोग्य भरतीचं टॉपिकनी आहे, तांत्रिक प्रश्न संच पुस्तक आहे. पोलीस भरतीसाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. ग्रामशोकसाठी तांत्रिक डायरी, ग्रामशोक भरती 115 प्रश्नपत्रिका संच आणि SSC GD साठी मराठी माध्यमातून देखील त्यांची पुस्तकं आहेत. आणि वाहन चालक या पदासाठी मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यासाठी देखील त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. येणाऱ्या प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आहेत.